26 नोव्हेंबर 2025 रोजी आपण कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला भारताला ही संविधानाची राज्यघटना दिली, त्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्ताने आपण एकत्र जमलो आहोत। आज संविधानाचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत। या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य डॉक्टर ठाकरे आणि पर्यवेक्षक चव्हाण साहेब व सहकारी प्राध्यापक वर्गांनी या संविधान दिनानिमित्त इथे महाविद्यालयात जो कार्यक्रम साजरा केलेला आहे, डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला जी राज्यघटना दिलेली आहे ती जगातली सर्वात चांगली राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी आपण आपले प्रत्येक भारतीय नागरिकाचे अधिकार व कर्तव्य जे आपण ज्यामुळे आपणाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, जात धर्म लिंग भेद या सर्वांच्या भारतातल्या सर्व जाती धर्मांचा समान विचार करून सर्वांना समान नागरिकत्व बहाल केलेलं आहे, अधिकार व कर्तव्य दिलेले आहे। याकरता या राज्यघटनेचा भारत सरकारने 2015 पासून संविधान दिन साजरा करण्याची जी योजना निर्माण केलेली आहे त्याकरता आपण आज या महाविद्यालयात कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे कायदेशीर ज्ञान व विचार मांडण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आपण आज संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय भाऊसाहेब गमे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय ॲडव्होकेट प्रदीप पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत। याशिवाय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर.पी. ठाकरे सर, शैक्षणिक पर्यवेक्षक प्राध्यापक कैलास चौधरी सर, भोसले सर, वाघमारे सर, इतर सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो, आज आपण संविधान दिन साजरा करतो। तर आपल्या भारताचं जे संविधान आहे त्याच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांनी जेव्हा मसुदा समितीचं काम पूर्ण केलं तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949। त्या दिवशी संविधानाचं संपूर्ण कामकाज पूर्ण झालेलं होतं आणि पुढच्या वर्षी ते लागू करण्यात आलं। मात्र संविधान निर्माण करण्याचं काम त्या दिवशी पूर्ण झालेलं होतं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 255व्या जयंती वर्षानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून भारत सरकारने असा निर्णय घेतला की 2015 रोजी भारत सरकारने असा निर्णय घेतला होता की संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जावा आणि या निमित्तानं संविधानाबाबत जनजागृती करण्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसात पोहोचवण्याचा विचार शासनाचा होता आणि तेव्हापासून हे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन आणि राष्ट्रीय विधी दिन म्हणून साजरा केला जातो। पुढे महाराष्ट्र सरकारने सुद्धा 24 नोव्हेंबर 2008 रोजी सामान्य प्रशासन विभागाने GR काढून हा दिवस 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला। तर असा हा आपल्या भारतासाठी भूषणावह असा जो संविधान निर्मितीचा जो सगळा प्रवास होता तो पुढच्या पिढ्यांना उलगडून दाखवण्यासाठी आणि आपल्या संविधानामध्ये काय ताकद आहे हे सगळ्या लोकांमध्ये रुजवण्यासाठी म्हणून हा संविधान दिन साजरा केला जातो। तर या दिवसाची ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीच प्रतिमा पूजनाने करत असतो। तर मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी यावं।
सर पगार सर सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण नेहमीच आपल्याकडे आलेल्या अतिथींचा सन्मान सत्कार करत असतो. आज आलेले पाहुणे तर विशेष महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी, कारण ते आपल्या महाविद्यालयाचे जवळजवळ बालवाडीपासून ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत आणि येवल्यातले एक प्रसिद्ध विधितज्ञ आहेत. तर यांचा सरांचा माननीय प्रदीप श्रीधर पाटील सरांचा सत्कार आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर गमे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाची भूमिका विशद करण्याची विनंती मी राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदीप ढमाले सर यांना करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला राज्यशास्त्र विभाग आयोजित संविधान दिन मी आपल्या समोर संविधान दिनाची भूमिका जी आहे ती विशद करण्यासाठी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या घटना समितीने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून भारत हा लोकशाही गणराज्य व प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित झाला व आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याची त्यापासून पुढे जी सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे. कारण की संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार तसेच मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. बघा, आता या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की भारतीय संविधानाने जी लोकशाही मूल्ये आपल्याला बहाल केली आहेत त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहेत, समता आहेत, बंधुता आहेत, न्याय आहेत, मानवतावाद आहेत, धर्मनिरपेक्षता आहेत, समाजवाद आहेत. या मूल्यांची भारतीय नागरिकांना जाणीव झाली पाहिजे. तसेच या मूल्यांचे महत्त्व भारतीय नागरिकांना कळलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण हा संविधान दिन दरवर्षी साजरा करत असतो. तसेच बघा, भारत सरकारने देखील 2015 पासून हा संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात केलेली आहे. कारण की या संविधान दिन साजरा पाठीमागे महत्त्वाची भूमिका अशी आहेत की बघा, बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतो. त्यांनी केलेले कार्य जे आहेत संविधानाच्या प्रती ते अतिशय मोलाचं आहेत. बाबासाहेबांबरोबरच घटना समितीमधील जे सदस्य आहेत त्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अथक परिश्रमामधून हे आपलं संविधान तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला उजाळा म्हणून देखील हा संविधान दिन साजरा आपण या ठिकाणी करत असतो. मी या प्रसंगी सर्वांना अशी विनंती करतो की प्रत्येक भारतीय नागरिकाने देखील आपल्या भारतीय राज्यघटनेचा आदर केला पाहिजे. राज्यघटनेने जे नियम बंधने घालून दिलेले आहेत त्यांचं देखील आपण पालन केलं पाहिजे. हे जर झालं तरच खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राची एकात्मता टिकून राहील व देश प्रगतीच्या मार्गाकडे जाण्यास मदत होईल. एवढं बोलून मी माझी प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद सर. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी ॲडव्होकेट प्रदीप पाटील सर यांचा परिचय करून देण्याची विनंती मी प्राध्यापक प्रीती वाघ मॅडम यांना करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज भारतीय संविधानानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय ॲडव्होकेट प्रदीप श्रीधर पाटील सरांचा मी परिचय करून देते आहे. सरांचे शिक्षण BCom LLB झाले आहे आणि प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण हे सरांचे आपल्या संस्थेतच झालेले आहेत आणि सर आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 1984 मध्ये सरांनी आपल्या ह्या महाविद्यालयातूनच BCom ही पदवी पासआउट झाले आहेत सर. त्यानंतर सर अभ्यासातच नाही तर सर खेळात देखील पारंगत आहेत. त्यांनी महाविद्यालयीन जीवनामध्ये कबड्डी, चेस, व्हॉलीबॉल या खेळामध्ये देखील यश मिळवले आहे. सर सध्या येवला निफाड कोर्टामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत आणि सरांना कायद्याचे संपूर्ण नॉलेज आहे. त्यांचा अधिकचा परिचय आपल्याला त्यांच्या वक्तव्यावरून कळणारच आहे. आज मला सरांचा परिचय करून देण्याची जी संधी वरिष्ठांनी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता मी आपल्यामध्ये आणि वक्त्यांमध्ये जास्तीचा वेळ न घेता आदरणीय ॲडव्होकेट पाटील सरांना विनंती करेन की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे, प्राचार्य कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, उपप्राचार्य ठाकरे सर, तसेच आज या मंचा इथे उपस्थित असलेले प्राध्यापक, वकील म्हणून मला बोलवलं आणि आपण विद्यार्थी जे महाविद्यालयाचे शिक्षण घेत आहात आणि आधुनिक भारताचे आधारस्तंभ आहात, आपणापुढे मला गमे सरांनी आजच्या संविधान दिनानिमित्त आपणाला काही हितगुज करण्यासाठी व चर्चा करण्यासाठी बोलवले आहेत. त्याकरता मी आपणाला संविधान दिनासंदर्भात काही थोडीशी जुजबी माहिती देतो. संविधान भारताचं सर्वात महत्त्वाचं हे आहे आणि या संविधानाकरता भारतीय संविधानाचा उत्सव आपण 26 नोव्हेंबरला करत असतो. याकरता संविधान निर्मितीकरता 9 डिसेंबर 1946 मध्ये पहिली बैठक झालेली होती. संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक प्रयत्न केले आणि हे संविधान तयार केले. हे संविधान तयार करताना जगातील सर्व त्या काळातले असलेले संविधानाचा अभ्यास केला गेला आणि सर्वात चांगले, मोठे आणि लिखित स्वरूपाचे संविधान आपल्या भारताला मिळालेले आहेत. या संविधानाचा 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधानाचा स्वीकार घटनेने केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आत्ताच आपणाला वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी 1950ला करण्यात आलेली आहे. या संविधानाचा सर्वात महत्त्वाचा अर्थ असा आहे की या संविधानाच्या छत्रछायेखाली आपण भारतीय नागरिक आपणाला कायद्याने आणि सरकारने काही घटनेने अधिकार दिलेले आहे आणि कर्तव्य लादलेले आहेत. आपल्याला जसे अधिकार दिले तसे संविधानाने आपल्यावर कर्तव्य लादलेले आणि आपलं सर्वात महत्त्वाचं या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यावेळेचे विधिमंत्री होते आणि महत्त्वाचे सदस्य यांचे नावं मी आपणाला सांगू इच्छितो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळी राष्ट्रपती आपले पहिले होते. नंतर सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि राम गोपालचारी हे त्यावेळेचे संविधान बनवताना सर्वात महत्त्वाचे सदस्य होते. याकरता संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे ही घटना आदर्श घटना आहेत आणि आपल्याला सर्वांना त्याकरता
या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ती जगातली सर्वात चांगली घटना आहे. आणि भारतीय नागरिकाला या संविधानातून मिळालेला जो कायद्याचा अधिकार आहे तर तो सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. आपल्याला मतदानाचा अधिकार जो आहे, आता निवडणुका आलेल्या आहेत, तर यामध्ये 18 वर्षाच्या पुढील ज्या व्यक्तीला आहेत, प्रत्येक व्यक्तीचं मत पंतप्रधानाच्या मताइतक्याच किमतीचं आहे. पंतप्रधानाचं मत, राष्ट्रपतीचं मत, त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला एक मत देण्याचा अधिकार आहे. आणि त्या मताचा अधिकार सर्वांचा सारखा आहे, सर्वांना समानता, एकच हक्क प्रत्येक नागरिकाला दिल्या गेलेला आहे. आपलं जे कर्तव्य आपल्याला आपल्या स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्याकरता जी व्यक्ती निवडून द्यायची आहे ती व्यक्ती निवडून देण्याचा पंतप्रधानाला जेवढा अधिकार आहे तेवढाच आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला आहे, नागरिकाला आहे. हा सर्वात घटनेचा महत्त्वाचा अधिकार आहेत. आता कायद्याच्या याच्यात जर बोललं, घटनेच्या आर्टिकल आम्ही म्हणतो, त्या आर्टिकल 14मध्ये कायद्याने सर्वांना समानता प्रदान केलेली आहेत. समानता म्हणजे काय? देशामध्ये कायद्याचे राज्य असेल, या कायद्याच्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला समानता, कायद्याने समान रक्षण केले गेलेले आहे. हे आर्टिकल 14मध्ये या घटनेमध्ये नमूद केलेलं आहे. आर्टिकल 15मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदाभेद करता येणार नाहीत, असं संविधानाच्या आर्टिकल 15मध्ये नमूद केलेलं आहे. आर्टिकल 16मध्ये सार्वजनिक सेवा योजनांचा बाबीमध्ये सर्वांना समान संधी असेल. प्रत्येक नागरिकाला ज्या सार्वजनिक कार्यक्रम आहे, सुविधा आहे, योजना आहे सरकारच्या, त्याच्यात समान संधी असेल असं आर्टिकल 16मध्ये नमूद केलेलं आहे. आर्टिकल 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे याकरता दिलेलं आहे. पूर्वीच्या काळी 50-100 वर्षापूर्वीची जो विषय होता तो या संविधानात जशी बळकटी आली, घटनेचे राज्य आले आणि घटनेने आपणाला जे अधिकार दिले, कर्तव्य दिले, त्यामध्ये आपल्या प्रत्येक नागरिकाला याप्रमाणे अस्पृश्यता नष्ट करण्याकरता हे आर्टिकल 17 दिलेलं आहे. आर्टिकल 18मध्ये किताबे नष्ट करणे, म्हणजे आपण आता आर्टिकल 18मधली तरतूद अशी आहे का प्रत्येक भारतीय नागरिकाला कोणी परदेशी नागरिकांनी किंवा परदेशी देशाने कोणत्याही प्रकारचा किताबा दिला, पारितोषिक दिले किंवा एखादं काही वस्तू दिली तर राष्ट्रपतींची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला परदेशातून पदवीसुद्धा घेता येणार नाही. आणि ती परवानगी घेण्याकरता आर्टिकल 18ची गरज आहे. आणि त्याप्रमाणे परदेशाकडून, म्हणजे त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी किती बारीक विचार केला का भारतीय नागरिकाला परदेशातील कोणी व्यक्तीने किंवा राज्य घटनेने किंवा लोकांनी काही आमिष दाखवून किंवा काही त्यांना पारितोषिक देऊन किंवा काही प्रलोभन दाखवून देशाचे सार्वभौमत्व टिकवण्याकरता काही लोभ न निर्माण करण्यासाठी हे असं होऊ नये याकरता हे आर्टिकल 18 दिलेलं आहे. आर्टिकल 19मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. यामध्ये मी आज आपणापुढे उभं राहून भाषण करतो. हे भाषणाचं स्वातंत्र्य आर्टिकल 19मध्ये दिलेलं आहे. आपल्या प्रत्येक व्यक्तीला काही ठराविक मर्यादा दाखवून ज्या घटनेने दिलेल्या आहेत, आपलं व्यक्तीचं, आपलं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा, बोलण्याचा या अधिकार जो आपल्याला दिला आहे तो आर्टिकल 19मध्ये दिलेला आहे. यामध्ये भाषणाचं स्वातंत्र्य आहे, राज्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे, देशाची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या आर्टिकल 19मध्ये जे भाषणाचं स्वातंत्र्य दिलं आहे, परंतु त्यामध्ये काही गोष्टी आपल्यावर लादलेल्या पण आहेत, म्हणजे आपलं कर्तव्य पण आहे, आपली जबाबदारी पण आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरता राज्यघटनेने आपल्याला सार्वजनिक शांतता राखली गेली पाहिजे हे अभिप्रेत ठेवलेलं आहे. त्यानंतर सद्भावना ठेवली पाहिजे, न्यायालयाचा अवमान केला गेला नाही पाहिजे, दुसऱ्याची बदनामी केली गेली नाही पाहिजे, याप्रमाणे देशाची एकात्मताही राखली गेली पाहिजे असे बंधन देखील या राज्यघटनेचे कलम 19ने आपल्याला दिलेलं आहे. कलम 20मध्ये अपराधात एखादा गुन्हा झालेला आहे तर त्याच गुन्ह्याबद्दल प्रत्येक नागरिकाला दोनदा केस करता येणार नाही, त्याच्या विरुद्ध केस चालवता येणार नाही, अशा प्रकारचं हे
डबल जिओ पार्टी हे आमच्या कायद्याच्या भाषेतला विषय आहे, तर तो 20मध्ये असं नमूद केलंय, एका अपराधाबद्दल एकदाच त्याच्या विरुद्ध खटला चालेल, केस चालेल, पुन्हा चालवता येणार नाही. आता आर्टिकल 21मध्ये जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षणाचा, खाजगी आयुष्य आपल्याला जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो आपला आर्टिकल 21मध्ये दिलेला आहे. या आर्टिकल 21मध्ये आपल्याला आपलं स्वतःचं खाजगी जीवन जगण्याचा अधिकार आहे, तो आर्टिकल 21 प्रमाणे आहे. या आर्टिकल 21मध्ये आपल्याला परदेशात जायचं असेल आणि आपल्याला त्याबद्दल काही उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा परदेशात जाऊन आपलं ज्ञान वाढवायचं असेल, त्याप्रमाणे आपल्याला तो अधिकार आहे. याकरता मी आपणाला एक विनंती करतो, मी याच्यामध्ये काही केस लॉ सुद्धा सुप्रीम कोर्टाचे सांगत आहे. आपल्याला जर कोणाला त्याचा अभ्यास करण्याची इच्छा असेल किंवा भविष्यामध्ये त्याबद्दल काही असेल तर ते आपण नमूद मी करतोय, तर आपण त्याची नोट्स घेतली तरी चालेल. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, पुढील ज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी हे केस लॉ, याच्या पुढे मी आता बोलताना आपणा पुढे काही 7-8 केस लॉची जे आपल्या लँडमार्क जजमेंट असतात का, जे आजपर्यंत भारतीय नागरिकाला मिळालेले अधिकार घटना दुरुस्ती संदर्भात त्याबद्दल सांगतो. तर मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 21 आर्टिकल प्रमाणे परदेशात जाण्याकरता त्यांना अधिकार पाहिजे होता. त्याकरता त्यांनी कोर्टाचा दरवाजा खटखटावला आणि नामदार सुप्रीम कोर्टात AR 1978 सुप्रीम कोर्ट पान नंबर 597 या जजमेंटप्रमाणे हा निकाल आलेला आहे आणि त्यांना परदेशी जाण्याचा, जीवन जगण्याचा अधिकार घटनेने प्राप्त केलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 21मध्येच नुकसान भरपाईचा अधिकार देखील आपल्याला दिलेला आहे. आपलं जर कोणी नुकसान केलेलं असेल तर ते भरपाई मागण्यात येणार आहे. त्याकरता AR 1981 सुप्रीम कोर्ट पान नंबर 746मध्ये ती जजमेंट आलेलं आहे. आता आपणाला वैद्यकीय मदतीचा देखील अधिकार आहेत, ते आर्टिकल 21मध्येच आहेत. आपल्याला वैद्यकीय मदत, शिक्षणाचा अधिकार आर्टिकल 21क मध्ये आहेत. जो आपल्याला शिक्षण आता मिळतं आहे तर त्या शिक्षणाचा अधिकार आर्टिकल 21क मध्ये आहे. यामध्ये वयाची 6 वर्ष ते 14 वर्ष वयाची जी मुले आहेत यांना शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे आणि हा मूलभूत अधिकार आहेत. त्याकरता उन्नीकृष्णन विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश AR 1993 सुप्रीम कोर्ट पान नंबर 2178मध्ये हा शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. तसेच न्यायालयामध्ये ज्यावेळी आपलं कोणत्या व्यक्तीचं केस जाते आणि आपणाला आर्थिक पाठबळ नसतं, त्यावेळीस मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा आपल्याला मूलभूत अधिकार आहेत आणि तो अधिकार देखील या घटनेने आपल्याला दिलेला आहे. याबद्दल नामदार सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे खत्री विरुद्ध स्टेट ऑफ बिहार 1981 सुप्रीम कोर्ट पान नंबर 928. जे भारतीय नागरिकातली व्यक्ती ज्याचा आर्थिक सबळता नाहीत आणि कायद्याचा त्याला अधिकार वाजवायचा आहे आणि त्याला वाटतं आहे की माझी केस चांगली आहे, माझी बाजू आहे, परंतु एखादा भारतातला श्रीमंत टाटा, बिर्ला, अंबानी कोणाच्या विरुद्ध त्याची जर केस असेल तर ते धनाढ्य व्यक्तीच्या विरुद्ध देखील तो आपला अधिकार, कायदेशीर मदत ही न्यायालयाकडून मिळू शकतो. याकरता या आर्टिकलमधली तरतूद आहेत आणि त्याकरता AR 1981 सुप्रीम कोर्ट 928मध्ये ते नमूद केलेले. आता लैंगिक शोषणाविरुद्ध अधिकार ह्याबद्दल आत्ता भारतामध्ये ह्या प्रकार खूप वाढत चाललेले. याकरता कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना असतात आणि लैंगिक शोषणाच्या विरुद्धचं, तर प्रत्येक सार्वजनिक संस्थेमध्ये जिथे महिला कर्मचारी आहेत त्यामध्ये एक विशाखा विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान AR 1997 सुप्रीम कोर्ट पान नंबर 3011 हे जजमेंट आलेलं आहे आणि 97 पासून नामदार सुप्रीम कोर्टाने या घटनेच्या प्रमाणे जे अधिकार दिलेले तर प्रत्येक सार्वजनिक संस्थेमध्ये एक विशाखा कमिटी स्थापन केलेली असते. या विशाखा कमिटीमध्ये कोणत्याही महिलेला कोणत्याही प्रकारचे
लैंगिक शोषण झालेलं आहे किंवा छळवणूक झालेली आहे किंवा कोणी त्रास देत असेल तर ही विशाखा समिती स्थापन केली जाते आणि त्या समितीकडे हे अधिकार दिलेले त्या समितीमध्ये त्या संस्थेचे प्रमुख आणि महिला सदस्य नेमणूक केलेले जातात आणि हा देखील आपल्याला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. जलद न्यायदानाचा अधिकार देखील आपल्याला आहे. पोलीस कोठडीमध्ये असताना झालेला अत्याचार याच्याविरुद्ध देखील तक्रार करण्याचा अधिकार आहे. तो DK बासू विरुद्ध स्टेट ऑफ वेस्ट बंगाल AR 1997 सुप्रीम कोर्ट पान नंबर 670. पोलीस कस्टडीमध्ये जर एखादा गुन्हेगाराला नेलं आणि तिथे मारहाण केली, त्याला त्रास दिला आणि त्याच्याकडून काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने वधवून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील प्रतिबंध या घटनेने दिलेला आहे. हा घटनेतील तरतूद आहेत. आर्टिकल 22मध्ये अटक करण्यापासून आणि त्यापासून संरक्षण मिळण्याचा जे काही तरतूद दिलेली आहे ती घटनेच्या कलम 22मध्ये आहेत. आर्टिकल 23 ते 24 शोषणाविरुद्धचा अधिकार, वेठबिगारांच्या विरुद्धचा अधिकार. पूर्वी वेठबिगारांच्या विरुद्ध म्हणजे कैक वर्ष पिढ्यानपिढ्या पूर्वीच्या काळी वेठबिगारीसारखे कामं करून घेतले जायचे आणि त्यांचं शोषण केलं जायचं. तर हे आर्टिकल 23मध्ये त्याप्रमाणे तरतूद केलेली आहेत. आता धर्मनिरपेक्षता त्याचा अधिकार आहे, तो आर्टिकल 25 ते 29मध्ये आहे. 29 व 30 सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आपल्याला जो दिलेला आहे अशा प्रकारची तरतूद यामध्ये दाखल केलेली आहेत. या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही घटना लिहिताना घटनेचा अत्यंत सखोल अभ्यास केला. भारतीय नागरिकाला असणारे कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि अधिकार हे सर्व प्रकारे या घटनेत दिलेले आहे. आपण कॉलेजचे विद्यार्थी आहात. भारताचं तरुण पिढी ही भविष्य आहेत. आपण ज्यावेळी शिक्षण घेत असताना आपण कायद्याचा अभ्यास केला पाहिजे, घटनेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या तरतुदीनुसार आपण आपलं आचरण, विचरण आणि हे ठेवलं पाहिजे. याकरता मी सर्वात घटनेच्या संदर्भात महत्त्वाचं लँडमार्क जजमेंट आपणापुढे सांगतो की जे केशवानंद भारती ही सर्वात मोठी आणि चांगली केस आहे. केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ यामध्ये घटनेचा जो मुख्य मसुदा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाहीत. म्हणजे लोकसभा, राज्यसभा यांनी ज्या घटनाच्या वेळोवेळी दुरुस्त्या केल्या पण घटनेचा ढाचा यांना बदलता येणार नाहीत असे सुप्रीम कोर्टाचे 13 न्यायाधीश एकत्र बसले आणि त्याला घटनापीठ म्हणतात. आणि हा केशवानंद भारतीचा खटला AR 1973 सुप्रीम कोर्ट पान नंबर 1461मध्ये आलेला आहे. म्हणजे 73 साली घटना दुरुस्त करता येणार नाही, त्याच्यातला मूळ ढाचा बदलता येणार नाही. जी दुरुस्ती केली ती किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्त असेल. त्याप्रमाणे घटनेचा जो ढाचा आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे आणि सर्वांना समानता, स्वातंत्र्य आणि सर्व नागरिक समान या प्रकारचे जे अधिकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या कित्येक पिढ्यांचा विचार करून आपल्याला घटनेने दिलेले आहेत. आपण घटनेप्रमाणे आपलं स्वातंत्र्य ठेवावे, आचरण विचरण ठेवावे. त्याबद्दल आपलं जसा अधिकार आहेत तसे कर्तव्य पण आहेत. हे कर्तव्य त्या आर्टिकल 14 पासून तर 30 पर्यंतचे नमूद केलेले आहेत. मी जो मला संयोजकांनी वेळ दिला आहे त्याबद्दल मी माझे थोडक्यात मत व्यक्त केलेले आहेत आणि आपणाला जे काही मला ज्ञात असलेलं माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली आणि आपणापुढे व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल मी आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष गमेश सर यांचे आभार मानतो. आणि गमेश सरांची परवानगी घेऊन या विषयाच्या व्यतिरिक्त मला एक आपणाशी 5 मिनटं बोलण्याची परवानगी मिळावी, हितगुज मांडण्याची परवानगी मिळावी अशी एक या संस्थेचा मी माझे विद्यार्थी आहे. बालवाडीपासून या संस्थेमध्ये मी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. या संस्थेबद्दल मला आपुलकी प्रेम आहेत आणि या संस्थेमध्ये मी विद्यार्थी म्हणून काम केलं आणि मला बोलण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आपण भारतीय नागरिक आहात. 15 ते 20-25 वयोगटातले
आपण विद्यार्थी आहात. आपणापुढे देशाचं भविष्य घडण्याची आणि त्याप्रमाणे व्यक्त होण्याची हे आहेत. आपली हीच वेळ आहे वयाची का आपल्याला आपलं करिअर घडवण्याचं आहे. आपलं उद्देश गोल हे आपण ठरवण्याचं आहे. आपण ज्या आता या संस्थेत आला, आपण ज्या साईडला विषय घेतला त्याच्यातलं सर्वोच्च पदवी घेण्याचं, सर्वोच्च स्थान मिळवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आमिषापासून लांब राहा. शिक्षक गुरुजन यांचा आदर करा. आणि आपला उद्देश काय आहे, आपलं कुटुंबाची, आपली स्वतःची, आपल्या गावाची, आपल्या समाजाची, देशाची कशा प्रकारे सेवा करता येईल आणि आपल्याला मोठ्या प्रमाणे होण्याची जी संधी आहे, मोठा म्हणजे आर्थिकदृष्ट्या मोठा नाही, आपण सर्व दृष्टीने मोठे व्हा असं मी आपणाला विनंती करतो आणि माझ्या सदिच्छा व्यक्त करतो. या संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून मी आज आपणापुढे एक माझी इच्छा व्यक्त करतो का आपल्या कॉलेजमधल्या आर्ट साईड आणि कॉमर्स साईड या 2 साईड आहेत. 12वीचे जे विद्यार्थी आपल्या संस्थेचे पहिले येतील त्यांना माझ्यातर्फे मी वकिली व्यवसाय करतो तोपर्यंत दरवर्षी 1100 रुपये मी प्रत्येकाला देतो. BAच्या वर्षातले शेवटच्या वर्षात BAच्या आणि BCOMच्या शेवटच्या वर्षात जे विद्यार्थी दरवर्षी पहिले येतील त्यांना मी 1100 रुपये देईल. आणि मी खेळाडू असल्याने त्याबद्दलही मी खेळाडूंबद्दल ज्या आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी जिल्हा पातळीवर खेळतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी 500 रुपये देईल. आणि जो विद्यार्थी विद्यापीठापर्यंत जाईल आणि विद्यापीठाकडून खेळेल पुणे विद्यापीठातून मी त्याला 1100 रुपये दरवर्षी देईल. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्यासारखे आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि त्यातही तज्ज्ञ येऊन जेव्हा इथे बोलतात तेव्हा इथल्या वक्तव्याची, आपल्या वक्तव्याची खरं तर किंमत खूप वाढते. आणि खरं तर संविधान हा विषय प्रत्येक फॅकल्टीसाठी NEPमध्ये VEC नावाचा एक विषय, त्यात इंडियन कॉन्स्टिट्यूशन शिकवलं जातं. पण आपल्यासारखे तज्ज्ञ जेव्हा इथे येऊन मार्गदर्शन करतात त्या सिलेबसची जी उंची आहे ती अजून वाढते, मुलांना त्याची ओळख होते. कालच पेपर होऊन गेला पण मुलांना फक्त तो द्यायचा, पूर्ण करायचा असतो. पण अशा कार्यक्रमात बसलेले विद्यार्थी मात्र प्रामाणिकपणे तो पेपर लिहितात आणि आपल्या अशा कार्यक्रमांचं तिथे सार्थक होतं. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप मोजक्या शब्दामध्ये आमच्या मुलांना खोलवर ज्ञान दिलं. संविधानाचं महत्त्व काय आहे, संविधान किती, संविधानाचा जो प्रवास झाला किंवा त्यात ज्या तरतुदी आहेत त्या सामान्य माणसासाठी आणि आपणा सर्वांसाठीच किती फायदेकारक आहेत याबद्दल तुम्ही सगळ्यांना जाणीव करून दिलीत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही ज्या घोषणा केल्यात त्याबद्दलही आमचं महाविद्यालय आपलं नेहमीच ऋणी राहील आणि त्याबद्दलही मी आपले इथे व्यासपीठावर आभार मानते मनपूर्वक. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज आपण आपल्या महाविद्यालयामध्ये संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत आणि आज संविधान दिन असल्यामुळे या दिनाचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी काही टिप्स देण्यासाठी माझे मार्गदर्शक येवला कोर्टामध्ये अतिशय इथिकली प्रॅक्टिस करणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट प्रदीपजी पाटील सर येथे उपस्थित झाले. त्यांचं जे वक्तव्य आहे त्यातला प्रत्येक वाक्य, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला विचार करायला लावणारे आहे. त्यामुळे आजचं व्याख्यान हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.
आदरणीय पाटील सरांनी सांगितल्या पद्धतीने खरं तर आपण संविधान दिवस जेव्हा साजरा करतो तेव्हा आपल्या काही जबाबदाऱ्याही अधिक वाढतात. कारण संविधानाने आपल्याला दिलेले जे अधिकार आहे त्याबरोबर संविधानाने आपल्याला काही कर्तव्यही दिलेले आहे. असं म्हटलं जातं की देशाने आपल्याला काय दिलं त्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो किंवा काय देतो याचा आपण नेहमी विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने हे आत्मचिंतन आत्ममनन करण्याचा आजचा दिवस आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा हे संविधान तयार झालं तेव्हा हे संविधान तयार करण्यापाठीमागे त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण भारत हा असा देश आहे की इथे सगळ्या जाती धर्माचे वंशाचे पंथाची सगळी माणसं आहेत आणि या सगळ्या माणसांना एक समान न्याय मिळवून देणं ही फार मोठी गोष्ट होती आणि ते आपल्या संविधानाने केलेले आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर आपल्या भारताचं संविधानाचं प्रास्ताविक जर बघितलं, प्रास्ताविका जर अभ्यासली तर हे संविधान आपणच आपल्या प्रत अर्पण केलेलं आहे. याचा अर्थ काय की या भारताचा प्रत्येक नागरिक हा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला मतदानाचा अधिकार आहे आणि हे भारताचं हे प्रशासन चालवण्यासाठी किंवा ही राज्यव्यवस्था चालवण्यासाठी आपण आपले लोकप्रतिनिधी, मग ते लोकसभेमध्ये असेल, राज्यसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, विधान परिषदेमध्ये असेल, स्थानिक या लोकसंस्था आहेत त्यांच्यामध्ये असेल, या सगळ्यांना आपण प्रतिनिधी म्हणून पाठवतो. परंतु प्रतिनिधी म्हणून पाठवत असताना आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे तो प्रत्येक भारतीय नागरिकाने वापरला पाहिजे. आता बघा, आपले काही कनिष्ठ महाविद्यालयाचे जे विद्यार्थी आहे ते आता 18 वर्षाचे पूर्ण होत आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदवलं पाहिजे आणि ते निवडणूक कार्ड त्यांनी घेतलं पाहिजे. यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रयत्न केला जातो. स्वतः प्रांत ऑफिसर येतात, तहसीलदार येतात आणि आम्ही नेहमी आव्हान करत असतो की तुम्हाला तुमचा जो घटनेने अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो तुम्ही मिळवला पाहिजे. आता सरांनी खूप मौलिक माहिती दिलेली आहे. त्यातली जे तुम्हाला सगळ्या आर्टिकल्समध्ये जे नमूद केलेलं आहे ते तुम्ही अभ्यासलं पाहिजे. म्हणजे आता बघा की आपल्या देशातील मूळ जे संविधान आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही, परंतु आपल्या देशातील संविधानामध्ये म्हणजे घटना दुरुस्ती मात्र करता येते. का करता येते? कारण काळानुसार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्टेटमेंट जर बघितले तर त्यांना ही माहीत होतं की काळानुसार काही बदल आपल्याला स्वीकारावे लागणार आहे आणि मग हे बदल स्वीकारण्यासाठी घटनेमध्ये सुद्धा काही बदल आपल्याला वेळोवेळी करावे लागतील आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर वेळोवेळी घटना दुरुस्त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यापूर्वीही मला चांगलं आठवतं की मला वाटतं ते 93वी घटना दुरुस्ती होती आणि या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयामध्ये येवला कोर्टामधील सगळ्या ॲडव्होकेट जेवढे आहेत त्यांना बोलवलं गेलेलं होतं. मला वाटतं 15-20 ॲडव्होकेट इथे उपस्थित होते. रणजित परदेशी सर त्यावेळेस इथे होते आणि दिवसभर म्हणजे कोपरगाववरनं ॲडव्होकेट गुजराती साहेब तिथे आलेले होते, न्यायाधीश इथे आलेले होते आणि दिवसभर आपल्या महाविद्यालयामध्ये ते कृतीसत्र संपन्न झालं होतं की या सगळ्या ज्या घटना दुरुस्ती आहे या सगळ्या घटना दुरुस्ती करत असताना जे भारताचे नागरिक आहे त्यांच्या हक्कांना कुठेही बाधा येणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या की असं संविधान आपल्या देशाला मिळालेलं आहे. मग आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे, आता बघा प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे नियम आहे. म्हणजे आता तुम्ही शाळेमध्ये जाता तर तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. आता सरांनी सांगितलं की आर्टिकलमध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचे किंवा ज्या मुलाचं वय 5 वर्ष होतं त्याला शिक्षण मिळालं पाहिजे. हे कायद्याने म्हणजे सक्तीचं आहे.
मग अगदी बालवाडीपासून तर त्याला पुढचं शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्याकडे प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे बघा, तुमच्याकडे जर एखाद्या गावामध्ये एखादा मुलगा शाळेत जात नसेल तर ते शिक्षक तिथे येतात आणि त्याला शाळेत त्याला घेऊन जातात, कारण ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मग अशा खूप जबाबदाऱ्या आहे. आता एक लक्षात घ्या की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथे सुद्धा आपल्याला जबाबदाऱ्या आपल्या निश्चित केलेल्या आहे. प्रत्येकाच्या हुद्द्यानुसार त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहे, त्याच्या अधिकार निश्चित केलेले आहे. त्यामुळे एवढा 140 कोटी लोकांचा देश इतका सूत्रबद्धतेने चालण्यासाठी हे सगळं संविधान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी आपलं भारतीय संविधान वाचलं पाहिजे. आणि त्यासाठी अनेकांनी किती परिश्रम घेतलेले आहे. सगळ्या मान्यवरांनी इथे सांगितलेलं आहे की आपण 26 नोव्हेंबर 1949 हे संविधान स्वीकारलं आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 प्रत्यक्ष ते अंमलात आलं. आणि तेव्हापासनं प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून आपण जे काम या राष्ट्रामध्ये करतो आहोत ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आज 75 वर्ष संविधानाला झालेले आहे. आणि मग एवढ्या आपल्या या देशाचा कारभार चालवण्यासाठी आपल्याला संविधानाचं प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द हा एक मूलमंत्र आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल की आपण सर्वांनी आपल्या भारताचं संविधान वाचलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हे संविधान असलं पाहिजे. कारण आपल्याला जे अधिकार मिळालेले आहे, आपल्याला जे हक्क मिळालेले आहे, त्या हक्कांबरोबरच आपल्या कर्तव्याची जाणीवसुद्धा आज होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आदरणीय माझे स्नेही आहे, माझे मार्गदर्शक आहे आदरणीय पाटील साहेब यांनी खूप मौलिक अशा प्रकारचं मार्गदर्शन इथे केलेलं आहे. एक ओळख बाकी विद्यार्थ्यांना माहीत नसेल की आपले जे अजिंक्य पाटील सर आहे त्यांचे ते पिताश्री आहे. आता हे थोडी अनौपचारिक ओळख मी करून दिले, कारण एक चांगला वारसा त्यांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक चालत आलेला आहे. आणि या अनुषंगाने आज आदरणीय ॲडव्होकेट पाटील साहेबांनी ज्या पुरस्काराच्या घोषणा केलेल्या आहे त्या खूप महत्त्वाच्या आहे. म्हणजे त्यांना या महाविद्यालयाविषयी, या संस्थेविषयी आणि माजी विद्यार्थी म्हणून आपल्या महाविद्यालयाविषयी किती मनामध्ये एक ओलावा आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. आता खरं तर पाटील साहेबांना ते आवडणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की नमूद करतो की मागील दीड वर्षापूर्वी त्यांच्या मातोश्री जेव्हा गेल्या तेव्हा त्यांनी फार विधिविधानं न करता 21,000 रुपयाची मदत आपल्या महाविद्यालयाच्या सुधारण्यासाठी त्यांनी केलेली होती. खरं तर मी आतापर्यंत ते कधीच का सांगितलं नव्हतं, त्यांनी मला ती अट घातलेली होती. म्हणजे ना मी मॅनेजमेंटपर्यंत सांगितलं ना कुणाला सांगितलं. परंतु आज यासाठी मी सांगतो आहे की अशी दातृत्ववान व्यक्ती आपल्याकडे आहेत की जे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. आज अजिंक्य सर आपल्याकडे आहे, परंतु साहेबांचा माझा गेल्या 25 वर्षापासूनचा सहसंबंध आहे. जेव्हाही कधी भेटतील तेव्हा काय चाललं महाविद्यालयाचं, कारण ते या महाविद्यालयात पहिली ते पदवीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे या संस्थेविषयी, या महाविद्यालयाविषयी त्यांना विशेष ओढ आहे. त्यामुळे आजचे पाहुणेसुद्धा आजच्या कार्यक्रमाला अतिशय महत्त्वाचे लाभलेले आहे. आणि सरांनी जे विचार आपल्यापर्यंत मांडलेले आहेत ते आपण नेहमी जपून ठेवावेत आणि प्रत्यक्ष जीवनात त्या विचारांची अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आपण या संविधान दिनासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण यावर्षी आपल्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा साजरा करतो आहोत. एकूण 75 वर्ष आपल्या संविधानाला लागू होऊन झालेली आहे. तर आपण
इथे आज संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी उभं राहावं. मान्यवरांना मी विनंती करते की एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. प्रतिज्ञेसाठी हात पुढे करायचा आहे आणि माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणायचं आहे, आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद. धन्यवाद. सर्वांनी खाली बसायचंय. मान्यवरांना विनंती करते की स्थानापन्न व्हावं. यानंतर कार्यक्रमाचा गोड भाग म्हणजे आभार व्यक्त करण्याची विनंती मी आमच्या विभागाचे प्राध्यापक करुणाशील पगारे यांना करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या महाविद्यालयात आज पवित्र अशा संविधान दिनानिमित्त मी आपणासमोर कृतज्ञतेची भावना घेऊन आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य भाऊसाहेबजी गमे सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. सरांनी आपल्या मनोगतातून संविधानाबद्दल जी माहिती दिली त्या माहितीचं रूपांतर आपण सर्वजण वैयक्तिक आयुष्यामध्ये करू, त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख वक्ते ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट प्रदीप पाटील सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून संविधान केवळ एक दस्तऐवज नसून तो एक जिवंत आत्मा आहे हे आपल्याला सगळ्यांना पटवून दिलं. सर, आपण सांगितलेले संविधानाचे विचार संपूर्ण विद्यार्थी वर्गासाठी प्रेरणादायी ठरले, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विचारमंचावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर ठाकरे सर तसेच शैक्षणिक पर्यवेक्षक कैलास चौधरी सर यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक ढमाले सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्यासमोर मांडले, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. पाहुण्यांचा परिचय ज्यांनी करून दिला त्या प्राध्यापिका वाघ मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
तसेच करंजकर सरांचं आभार व्यक्त करतो. त्यांनी संपूर्ण तांत्रिक सहाय्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलं, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर अजिंक्य पाटील सरांचेही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी इतके चांगले वक्ते या कार्यक्रमानिमित्त आम्हाला मिळवून दिले. आणि भोसले सरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. वाघमारे सरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गांचं मी विशेष अभिनंदन की आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला, त्याबद्दल तुमचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आदरणीय प्राचार्यांच्या अनुमतीने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.